हॅलो गायज, वेलकम बॅक. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेते गावाला. सो आम्ही नाशिकवरनं चाललो आहे आमच्या गावी दिवाळीनिमित्त. आय नो हा थोडा ब्लॉग लेट येतो आहे, पण आम्ही इतकी जास्त मज्जा केली आहे गावाला जाताना. ऑन द वे आम्ही स्टॉप घेतला. बाबा गावी होते, मकई काढणं चालू होतं बाबांचं. सो इकडे बघा, पप्पा आणि पिल्लूला बघून पप्पा एवढे खुश झाले पिल्लूला पाहून. आणि पिल्लूला तर एवढी मज्जा होती, कुठे शेतात चालला होता तो छान गप्पा मारत मारत बाबा ओरडत. आमच्या ह्या शेतामध्ये छोटीशी एक पाण्याची ओहळ वाहते. सो तिला छान धरणावरनं पाणी सुटलेलं होतं, सो त्याला गार असं पाणी होतं. ते पार करून आम्ही आलो. पिल्लू त्या पाण्याला पण एवढं जास्त खुश झाला होता. आय कांट टेल यू, त्याच्या चेहऱ्यावरती खुशी बघा फक्त, इतका आनंदी होता तो. आणि त्याला पण पाण्यात उतरायचं होतं. त्याची पॅन्ट काढली, त्याला पाण्याने चालवलं थोडंसं. बघा त्याचे एक्सप्रेशन, तर खूप जास्त मज्जा आली. त्याने फर्स्ट टाईम म्हणजे असं पाण्यात एन्जॉय केलं. आम्ही लहानपणी फार एन्जॉय केलं पाण्यात. हे आमचा मळा आहे. इथे आजीबाबांचं जुनी विहीर आहे. इथे आजीबाबांचं जुनं घरही आहे. सो या विहिरीला असं सुंदर पाणी होतं आणि इथे छान घरटेसुद्धा बनवले होते बघा, इतके सुंदर. सो मला पप्पांनी बोलवलं होतं ॲक्च्युली, की पप्पांनी माझ्यासाठी इकडच्या एका शेतामध्ये ओल्या शेंगा लावल्या होत्या आणि शेंगा माझे फेवरेट आहेत. सो पप्पांनी ते लावलेत. पप्पा बोलले होते, आता मी लावलंच आहे तर तू एकदा ये, तुझ्या हाताने काढून आणि खा छान छान. पण गावाला इतके जास्त खारुताई आणि उंदीर आहेत की शेंगा जास्त निघालेलेच नाही आहेत. पण जेवढा पण आनंद होता घरच्या शेतीचे, ते शेंगा खाण्याची मज्जाच वेगळी आहे. तुम्हाला कोणाकोणाला शेंगा आवडतात मला सांगा. आणि असं शेतात जाऊन खाण्याची मज्जाच फार वेगळी, हो की नाही. सो पप्पा मला इकडे दाखवत होते की काही म्हणजे पप्पांनी आधी उपटून काढल्या होत्या, माझ्यासाठी थोडेफार ठेवलेले होते शेंगा. त्या शोधून शोधून मी असं छान खाल्ल्या. छान तो जो आनंद आहे ना, जो आपल्या पप्पांनी आपल्यासाठी ठेवलेलं असतं, ते सगळं मुलींना त्याचा आनंदच वेगळा असतं. त्याच्यानंतर पिल्लूने इथे छान मज्जा केली. इथे वावरात माझे काका त्यांची अशी गाय आहे आणि एक वासरू आहे. सो तो तेच बघत होता. आम्ही खूप घाईघाईत आलेलो होतो. पुढे जाताना आम्ही ऑन द वे स्टॉप घेतला होता. इथे छान निंबू, पप्पाने प्लांट्स लावलेत छान, नारळ वगैरे, पेरू आहेत, केळी आहेत. सो हे आमचं जुनं घर आहे जिथे आमचे आजीबाबा राहायचे. तर जुना मळा, जुनं घर. खूप खूप जास्त आठवणी आहेत इथे आमच्या. इथे पिल्लू बघा मस्त गाय वासरूसोबत खेळतोय. त्याला एक वेगळाच आनंद येत होता. तिथे शेडमध्ये माझ्या पप्पांनी मकई काढून ठेवलेत. पिल्लूला पण कॉर्न ॲक्च्युली आवडतात, तो स्वीट कॉर्न खातो. इथे येऊन त्याला एवढे मकई दिसले, त्याचे एक्सप्रेशनच फार वेगळे होते. त्याने फर्स्ट टाईम एवढं सगळं पाहिलं आहे. ते कोरडे झालेत ॲक्च्युली, तरी तो खायला जातो आहे ते कोरडे मकई. पण त्याचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटलं. असं आम्ही 15-20 मिनटं थांबलो होतो आणि आता आम्ही रिटर्न चाललो. पप्पांनी छान शेंगा, सीताफळ असे बांधून दिले आम्हाला. पाण्यातनं जाताना ती जी शांती, तो जो आवाज होता खळखळ पाण्याचा, तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही जर असं एक्सपिरियन्स केले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा एक छोटासा व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. पिल्लूला परत पाण्यात खेळायचं होतं म्हणा, मी त्याला थोडा वेळ परत पाण्यात खेळू दिलं जायच्या आधी, काय की रडत होतं, त्याला पाणी आवडतं. पाण्यात एन्जॉय करून आम्ही निघालो गावाला दिवाळीसाठी. असेच अक्षरचे क्यूट व्लॉग बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय.